नमस्कार, मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आज आलेलो आहे आम्ही माहीचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करायचा आहे। तर इथे मला फोटोशूटसाठी वगैरे काही थीम करण्यासाठी काही साहित्य अवेलेबल नव्हतं। तर मग आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायचा होता। आम्ही आलो इकडे केक शॉपमध्ये केक न्यायला, पण आम्हाला फोटोशूट वगैरे करायचं होतं थीम तयार करून, पण ते काही भेटले नाही। मग फक्त आम्ही केक घेण्याचा निर्णय घेतला। केक घ्यायला आलो केक शॉपमध्ये, अनेक सारे केक होते, पण खूप सारे फ्लेवर होते। पण आत्ता आलेले आहेत जसं की गणपतीचे दिवस, तर मग वेगळं काही असावं म्हटलं, म्हणून मग मी तिच्यासाठी मोदक केक सिलेक्ट केला। तर तो कसा आहे मी तुम्हाला दाखवते। हे पहा, हे ते इकडं पॅकिंग करतायत आणि तिचं 6 मंथ सेलिब्रेशन होणार आहे। तर मग ते इकडे क्रीमने टाकून देतात आणि तुम्ही पाहताय असा मी मोदकाचा केक तिच्यासाठी सिलेक्ट केलेला आहे, कारण गणपतीचे दिवस आहेत, गणपतीला मोदक आवडतं, तसंच मलाही तिच्यासाठी मोदकाचा केक आवडला। तिकडे खूप शांत होती, तिला बरेच काही प्रोडक्ट दिसत होते, बरंच काही केल्यानंतर दिसत होतं आणि लाईट असल्यावर कसं ते चमकतं, तर त्यामुळे ती एकदम शांत अशी होती। तिला बोललं तर एकदम शांत सगळीकडे ती पाहत होती, तिलाच माहीतच नव्हतं काय चाललं आहे नक्की। पण इकडे आम्ही दोघेही केक न्यायला आलेलो, इकडे केक घेतला आणि आपल्या इकडं केक स्वस्त आहेत, इकडे थोडे महाग आहेत, पण तिच्या हौसेपुढे हे पैसे काहीच नाहीत। ह्यांना खूप लेट झालेलं, आमचं बरंच काही प्लॅनिंग होतं, पण ह्यांना आजच जॉबवरून यायला लेट झालं, त्यामुळं सगळं प्लॅनिंग फिसकटलं। त्यानंतर आम्ही आलो इकडे काकूंकडे, त्यांनीच हे प्लॅन करायला सुरुवात केली। त्यांनीच आम्हाला सांगितलं तुम्ही तिचं फोटोशूट करा, सगळ्या गोष्टी करा। मग ह्यांना लेट झालेला, तरी पण ह्यांनी त्यातूनही तयारी करायला सुरुवात केली। केक वगैरे घेऊन आलो, इकडे बरेच लोक आहेत जे की आम्ही कमी वेळात खूप छान असे लोक आम्हाला भेटलेले आहेत। अगदी प्रेम आणि बाळाला तर खूप जीव लावतात, खूप म्हणजे खूप। त्यांच्याकडे असते ती खेळायला, हे त्यांना ज्यावेळी करमत नाही त्यावेळी ते तिला खेळायला नेतात आणि तीही एकदम शांत बसते, त्यामुळं त्यांनाही काही तिला खेळायला वाटत नाही। आणि तिचं सेलिब्रेशन आम्ही इथे केलं शेजारी, कारण आम्ही दोघे तर काही म्हणजे दोघेच म्हटलं तर काही एवढं खास वाटलं नसतं। मग काकू बोलल्या आपण सगळे सेलिब्रेट करूया, पण ही गुजराती भाषा आहे, तुम्ही समजून जाल थोडं। मी काही व्हिडिओ शूट घेतलेला आहे, ते गुजरातमधून आहे, तर तुम्हाला ते दाखवते। पंखो पास पड़ के का पानी है बेटा, एक का पानी पे जो मीना पर मीमी। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू माही। इधर देखो जो भाई तमें ताली पाड़ो देखो। अरे वाह, मैं कौन बुलावे? बस इतनी सी खाने की, ज्यादा नहीं खाने की। आप તમે બે ખાઓ ને કાપી તમે એકબીજાને થોડા ફોટો ખેંચીએ। બસ બેટા બહુ ના ખવાય પછી કપ થઈ જાય, બીમાર થઈ એટલે ને બહુ ના ખવાય ના લાગે બરાબર। હજી નો છે નામ કાઢે ના ખાવ આ છોકરાનો આ હું આવી છું પતંગી છો
पतंगी जीव आहे आवाज मी घेऊ शकले नाही आहे कारण मी साऊंड म्यूट केला इथला ओरिजिनल, कारण तिथे काकांनी तिच्या बर्थडेसाठी मोबाईलवरती सॉन्ग लावलेलं ते बार बार दिन आहे तेवालं, तर मग कॉपीराईट लागू शकतो, तर त्याच्यामुळे ते मी व्हॉइस म्यूट केलेलं आहे. हे आहेत ब्राह्मण, म्हणजे ब्राह्मण आहेत आणि ह्यांच्या आमच्या दोघांपेक्षा ॲक्च्युली ह्यांनाच खूप जास्त त्याच्या बर्थडेचा आनंद झालेला. तेच खूप उत्साहात ते सेलिब्रेशन करत होते. તમે એકબીજાને ખવડાવો એ તો ખાશે હો મોટી તો લે દિવ્યા પાડ ફોટો वीडियो उतार. हां हैप्पी बर्थडे टू यू. आप भी ले लो केक. चलेगा. काट देते. एक दिव्या ऍक्च्युअली आमची डिश असते बेटा फ्लोअर मध्ये. आओ आप भी खिलाओ. एक लगी तो थोड़ी खेल रहा हूँ तो बीमार था आपने बदिया नानी से ना हम तो खाते स्कूटी खिलाने का बोल. हाँ, इसको नहीं खिलाना ना इसको पसंद आप है. नहीं पका वो तो कट कर देना. ले अरे एक डिश में तक गेट थोड़ी ले जा थोड़ी हेलो वीडियो निकालो, मैं कट कर दे. अरे ये गटो ये दादा फोटो पाहिला तर आम्ही तर फोन व्हिडिओ आता रे गटवा बाई मा छोडी आई मा दादा फोटो पाहिलो व्हिडिओ उतार अगर व्हिडिओ उतारो मग फोटो पाहिलो तमा फोन मग पारो હું येतो. गट्टो के साथ निकालो उसकी फोटो. आगे आओ थोड़ा आगे आओ. गटू तू आवाज आई जा इधर ऐसे नदिया उगी रे आवाज तू आई जा नदिया हां हां आई जा चलो कितना चक्र मारो फ्रेंड सोबत हाँ तरी तो मारो नहीं बेटा हॅलो ओ बेटा आओ कंटाळा आयो भाई हां ले आपको नहीं आओ ये ले ना जाक्स नहीं अपन बेटा से जल्दी गट्टो और तो खावा दे बच्चे गट्टो ना खान ले मुआ ये लाइक खावा नहीं बोले ले सगळे दादाला चादर एक असे नाही होतो मग बोल कर ना मैं थोड़ी अरे ये तो ढोस ले मुझे थोड़ी क्यों काम है उभी तरी ओवर मु एक ओवर दिव्या पकड़ जो मु बात करू इन्हें तारा खाऊ था थोड़ी सी लेके वो तो दादा ये उसमें ले जाएंगे सब खा लेंगे आ तुम नहीं सुनो भूमि बेन ने बता सुनो वापस ला के देना. आगे बढ़ी नहीं हो नो पता है ना दादी आला नहीं बेटा दादी ओ दादाजी रहने ओ दादाजी आशीर्वाद देते हैं तो ले लेने का आशीर्वाद का दीजिए हाँ लेना अब ले बीजी हम दादा आले पकेले बड़ी बड़ी हो जा जल्दी मोटा में डाल तवे ले ले मोटा में डाल नाही ले ले तवे पेटी सोंगो मीना भी मतलब बोली चीता बाबा ये माई दी हाँ माई तेरा वो माई ना माई हाँ नाही खाते वो तो खा रही है. खा रही कपड़े ले ले लेता चलो एक ले लेना का खान
बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि जिथे हे काका दिसते तुम्हाला हे बँकमध्ये जॉब करतात, तर त्यांच्या मुलीचंही लग्न झाले. तिलाही छोटा मुलगा आहे, माहीपेक्षा 1 महिन्याने छोटा आहे. तर तिचा व्हिडिओ कॉल आलेला आणि तिला माहीचे सेलिब्रेशन फोटो पाहायचा होता. थोडासा खिलाना क्योंकि उनके बहुत ज़्यादा गुजरात का खाना पहली बार खा रही है. गुजरात का खा लिया मेरे बेटे ने, नहीं अब गुजरात का खाना ही पसंद करेगी. हाँ देखो गुजरात का अच्छा लगेगा उसको. इसमें तो कॉफी कुछ डाल दिया है उन्होंने. वो तल है, दाल है, मूंग की दाल, उड़द की दाल, चने की दाल, सब मिक्स दाल है. आणि बर्थडे सेलिब्रेशन झालं त्यानंतरचे आम्ही काही काढलेले ते फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.